नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट या टॉपिकवरती 10 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर फॅक्टर आपण इम्प्रूव्ह का करतो, ठीक आहे. ह्याच्यामागं म्हणजे एकमेव रिझन आहे. पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह असेल तर आपल्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये म्हणजे पॉवर फॅक्टर जर जास्त असेल तर लॉसेस कमी असतात, ठीक आहे. ऑब्वियसली लॉसेस कमी आहेत म्हणजे इफिशियन्सी कशी असते, जास्त असते. म्हणून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचं गरज आहे. जसं आता आपल्या घरी एनर्जी मीटर असतो तसं इंडस्ट्रीमध्ये जे कंपन्या आहेत त्यांना पॉवर फॅक्टर मीटर पण दिलेले असते, ठीक आहे. त्या ठिकाणी एनर्जी मीटर पण असतेच, त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी त्यांना पॉवर फॅक्टर मीटर लावून दिल्या जाते. कारण की इंडस्ट्रीचा जर पॉवर फॅक्टर कमी असेल तर त्या ठिकाणी लॉसेस पॉवर सिस्टीममधले खूप जास्त असतात, ठीक आहे. म्हणून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट कशाने करतो, ठीक आहे. कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होते का पॅरललमध्ये कनेक्ट केल्यानंतर इम्प्रूव्ह होते, ठीक आहे. कोणकोणते मेथड्स आहेत पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचे, ठीक आहे. तर आपण सिंक्रोनस मोटरनी सुद्धा सिंक्रोनस मोटर हे ओव्हर एक्सायटेड, अंडर एक्सायटेड आणि नॉर्मल या तिन्ही कंडिशनमध्ये ऑपरेट होऊ शकते, ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला त्या मोटरनं आपल्याला काय करता येते, सिंक्रोनस कंडेन्सर म्हणू शकतो किंवा आपण सिंक्रोनस मोटर जो आहे त्याच्याने आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करता येते, ठीक आहे. तर आता फर्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज पॉवर फॅक्टर कंपेन्सेटर, ठीक आहे. पॉवर फॅक्टर कंपेन्सेट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कंपेन्सेट करता येते, ठीक आहे. कंपेन्सेट करता येते म्हणजे कमी जर झालं तर कशाने जास्त करता येते, ठीक आहे. तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे, रजिस्टर आहे आणि कंडक्टर आहे, ठीक आहे. तर कशाने आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करता येतो, आपल्याला पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ह कॅपॅसिटरनी करता येतो, ठीक आहे. कॅपॅसिटरनी करता येते. नेक्स्ट क्वेश्चन, द मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग पुअर पॉवर फॅक्टर. जर समजा डिसॲडव्हान्टेज, ठीक आहे, जर समजा पॉवर फॅक्टर कमी असेल, ठीक आहे, तर कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत बघा. जनरल तुम्हाला पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर लॉसेस त्या ठिकाणी जास्त होतात, ठीक आहे. इक्विपमेंटची कॉस्ट जास्त होते, पुअर रेग्युलेशन राहते, इफिशियन्सी कमी असते, ठीक आहे. हे सगळे डिसॲडव्हान्टेजेस आहेत पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर, ठीक आहे. पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे वेगवेगळे डिसॲडव्हान्टेजेस येऊ शकतात, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण द मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग पुअर पॉवर फॅक्टर, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए, हाय कॉस्ट ऑफ स्टेशन अँड डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट, ठीक आहे. पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर जे सबस्टेशन आहे त्याची कॉस्ट खूप जास्त होते आणि डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंटची सुद्धा कॉस्ट जास्त होते, ठीक आहे. पुअर व्होल्टेज रेग्युलेशन हे कमी होते, ठीक आहे. त्याच्यानंतर हाय एनर्जी लॉस इन कंडक्टर, ठीक आहे. कंडक्टरमध्ये लॉसेस इन्क्रीज होतात. ऑल ऑफ द अबो हे तिन्ही रिझन करेक्ट आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, मेन डिसॲडव्हान्टेज, ठीक आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय, ॲडव्हान्टेज विचारलेलं नाही आपल्याला, ठीक आहे. डिसॲडव्हान्टेज विचारले म्हणून ह्या ठिकाणी हे सगळेच डिसॲडव्हान्टेज आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर विच डिव्हाइस शुड बी कनेक्टेड टू द पॉवर सिस्टीम, ठीक आहे. आपल्याला जर ह्या ठिकाणी पॉवर सिस्टीममधला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा असेल तर कोणता डिव्हाइस आणि तो कसा कनेक्ट करून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे. कॅपॅसिटर आपण फर्स्ट क्वेश्चन बघितलं, कॅपॅसिटरने आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करता येते, पण तो कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्ट करायचा का पॅरललमध्ये कनेक्ट करून आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करता येते, ठीक आहे. तर ऑप्शन दिलेले आहे तिथं, सिरीज कॅपॅसिटर, शंट कॅपॅसिटर, सिरीज इंडक्टर, शंट इंडक्टर, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3चं इंडक्टर तर नाही, इंडक्टरनी आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करता येत नाही, सिरीजमध्ये असू द्या का पॅरललमध्ये असू द्या. कॅपॅसिटरनी करता येते पण सिरीज का पॅरलल, ठीक आहे. पॅरलललाच ऑरमध्ये नाव शंट आहे, ठीक आहे. म्हणून ह्या क्वेश्चन नंबर 3चं शंट कॅपॅसिटर, शंट म्हणजेच पॅरलल, ठीक आहे. शंट आणि पॅरलल सेम आहेत, शंट आणि पॅरलल सेम आहेत, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शंट कॅपॅसिटर इन अ सबस्टेशन, ठीक आहे. शंट म्हणजे पॅरलल कॅपॅसिटर सुद्धा म्हणू शकता किंवा शंट कॅपॅसिटर सुद्धा म्हणू शकता, ठीक आहे. सबस्टेशनमध्ये कंझ्युम
लॅगिंग VAR. VAR म्हणजे काय? ओल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. डिलिव्हर, कन्झ्युम म्हणजे घेणे, ठीक आहे. डिलिव्हर म्हणजे काय? देणे. डिलिव्हर लॅगिंग VAR, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी सबस्टेशन शंट कॅपॅसिटर हा सबस्टेशनमध्ये रिॲक्टिव्ह पॉवर घेतो का? ऑप्शन ए आहे कन्झ्युम लॅगिंग VAR. किंवा रिॲक्टिव्ह पॉवर देतो का? किंवा कन्झ्युम ॲक्टिव्ह पॉवर करतो का? किंवा ह्या ठिकाणी डिलिव्हर ॲक्टिव्ह पॉवर करतो का? कन्झ्युम म्हणजे घेणे, डिलिव्हर म्हणजे देणे, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4चं हा डिलिव्हर करतो, लॅगिंग VAR, डिलिव्हर, ठीक आहे. म्हणजे काय करतो? हा देतो. लक्षात आलं? म्हणून क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टॅटिक कॅपॅसिटर्स आर यूज्ड फॉर. स्टॅटिक कॅपॅसिटर आपण कशासाठी यूज करतो? ठीक आहे. पॉवर इम्प्रूव्हमेंट, करंट इम्प्रूव्हमेंट, व्होल्टेज इम्प्रूव्हमेंट, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे. काय आहे स्टॅटिक कॅपॅसिटरचं मेन फंक्शन? स्टॅटिक कॅपॅसिटर आर यूज्ड फॉर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. स्टॅटिक कॅपॅसिटर्स हे आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी यूज करतो, ठीक आहे. नेक्स्ट, सिरीज कॅपॅसिटर्स आर यूज्ड फॉर इम्प्रूव्हिंग द लाईन, ठीक आहे. ह्या ठिकाणी सिरीज कॅपॅसिटर जो आहे कशासाठी आपण यूज करतो, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी इम्प्रूव्हिंग द लाईन, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, व्होल्टेज रेग्युलेशन, ठीक आहे. सिरीज कॅपॅसिटर हा आपण काय इम्प्रूव्ह करण्यासाठी? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 6चं काय? ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following device cannot be used to improve the power factor of a system. म्हणजे काय? खालीलपैकी कोणता असा डिव्हाइस आहे जो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करत नाहीत? कॅनॉट म्हणलं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. यूज करत नाही. स्टॅटिक कॅपॅसिटर बँक, ठीक आहे. स्टॅटिक कॅपॅसिटर बँक आपण या ठिकाणी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करतो. कॅपॅसिटर यूज करतो म्हणजे स्टॅटिक कॅपॅसिटर बँक. बँक म्हणजे काय? नंबर ऑफ कॅपॅसिटर, ठीक आहे. त्याच्यानंतर ओव्हर एक्सायटेड सिंक्रोनस मोटर. ओव्हर एक्सायटेड सिंक्रोनस मोटर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टॅटिक VAR कम्पेन्सेटर, ठीक आहे. स्टॅटिक VAR म्हणजे काय? त्याचं फुल फॉर्म काय आहे? ओल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. स्टॅटिक ओल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह कम्पेन्सेटरसुद्धा आपण कशासाठी यूज करतो? ह्या ठिकाणी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी. आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये? कोणता असा डिव्हाइस पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करत नाहीत? इंडक्टर बँक. लास्टचं जे ऑप्शन आहे डी, इंडक्टर बँक आपण कॅपॅसिटर ह्या ठिकाणी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करत नाहीत. म्हणून क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द पॉवर फॅक्टर ऑफ अन इंडक्टिव्ह सर्किट कॅन बी इम्प्रूव्ड बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर टू इट इन, ठीक आहे. या ठिकाणी पॉवर फॅक्टर ऑफ इंडक्टिव्ह सर्किट, कोणत्या सर्किटचं? पॉवर फॅक्टर इंडक्टिव्ह सर्किटचं आपल्याला काय करायचं आहे? इम्प्रूव्ह करायचं आहे. इम्प्रूव्ह म्हणजे काय? वाढवायचं आहे, ठीक आहे. ते बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर टू इट इन, सिरीजमध्ये का पॅरललमध्ये का बोथ? सिरीज आणि पॅरललमध्ये का? डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटर, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 8चं या ठिकाणी पॅरललमध्ये शंट कॅपॅसिटर म्हणलो आपण, ठीक आहे. सुरुवातीच्या क्वेश्चनमध्ये असाच एक क्वेश्चन आला होता, शंट होतं, इथं पॅरलल, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. कारण की हे जे तुम्ही स्किप केलात ते जर क्वेश्चन एक्झाममध्ये जर आला तर तुमचं नुकसान होईल, ठीक आहे. आणि तुम्ही यूट्यूब चॅनलला या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ द स्टॅटिक कॅपॅसिटर्स फॉर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे. स्टॅटिक कॅपॅसिटरचे ॲडव्हान्टेज काय आहेत? जे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी जो स्टॅटिक कॅपॅसिटर यूज करतो आपण त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत, ठीक आहे. या ठिकाणी बघा ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. लो लॉसेस, इझी इन्स्टॉलेशन, लोअर मेंटेनन्स, ऑल ऑफ द अबो, तीनही ॲडव्हान्टेजेस आहेत, ठीक आहे. स्टॅटिक कॅपॅसिटर आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी करतो, त्याच्यामध्ये कमी लॉसेस होतात, इझिली तो इन्स्टॉल करता येतो आपल्याला, ठीक आहे. आणि त्याचं मेंटेनन्स हे खूप कमी आहे, ठीक आहे. म्हणून हे सगळे रिझन्स या ठिकाणी सगळे ॲडव्हान्टेज करेक्ट आहेत. म्हणून ऑल ऑफ द अबो हे ऑप्शन करेक्ट येईल. क्वेश्चन नंबर 9चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10, फॉर स्मॉल KVAR, ठीक आहे.
KVARचं फुल फॉर्म काय आहे? किलो वोल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह रिक्वायरमेंट, इट इज मोर इकॉनॉमिकल टू यूज. ठीक आहे, ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा आपल्याला काय विचारलं आहे, जर तुम्हाला स्मॉल KVA किलो वोल्ट ॲम्पियर रिक्वायरमेंट असेल, रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असेल, तर सगळ्यात बेस्ट किंवा सगळ्यात इकॉनॉमिकल जे परवडणारं आहे तर काय आहे, कोणता इक्विपमेंट आहे? सिंक्रोनस कंडेन्सर आहे का, स्टॅटिक कॅपॅसिटर आहे का, एमर्जन्सी पॉवर सप्लाय आहे का, एनी ऑफ द अबो, वरीलपैकी कोणतंही एक. ठीक आहे, असं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 10चं, जर तुम्हाला समजा रिॲक्टिव्ह पॉवरची रिक्वायरमेंट खूप कमी असेल तर तुम्ही स्टॅटिक कॅपॅसिटर यूज करू शकता. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच डेली व्हिडिओ यूट्यूबवर मी अपलोड करणार आहे. ठीक आहे, महापारेषण भरती 2023चे, तर तुम्हाला ह्याची खूप हेल्प होईल. त्याच्यामुळं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ठीक आहे, आणि तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिसत असेल, त्या ठिकाणी या मोबाईल नंबरला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही सेंड करा. मी तुम्हाला इलेक्ट्रिकल MCQ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो. तिथं हे PDF मी डेली टाकत असतो, म्हणजे तुम्हाला PDF तिथून कलेक्ट करता येईल. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.